नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण देवी आई श्री लक्ष्मी मातेच्या श्री सूक्त ह्या स्तोत्राचा भावार्थ जाणूया। नमस्कार। तर आजपासून पहिला श्लोक। हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे आवह। याचा अर्थ असा आहे की हे जातवेद रूपी म्हणजे विश्वाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या अग्निदेवा, सुवर्ण समान पवित्र कांती असणाऱ्या म्हणजे आपल्या आईची कांती कशी सुवर्ण समान पवित्र चकचकीत आहे, हरणीप्रमाणे चंचल स्वभावाच्या म्हणजे आपली आई आज इथे एका माणसाकडे जर आज लक्ष्मी असेल तर काही वर्षानंतर त्याच्याकडे असेलच असे नाही। राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, म्हणून त्या मातेचा स्वभाव असा चंचल आहे। आपल्या कर्माप्रमाणे आज इथे तर उद्या तिथे। सोन्या रुपयाच्या माला धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे प्रकाशमान व आल्हाद देणाऱ्या आणि अखिल जगताला प्रसन्न करणाऱ्या म्हणजे बघा आपण आई लक्ष्मीकडे जर बघितलं ना तर आपलं मन इतकं प्रसन्न होतं ना, आणि जसं चंद्राकडे बघितल्यावर शीतल थंडावा येतो तसं आपल्याला आईकडे बघितल्यावर थंड शीतल वाटतं। चमकणाऱ्या सुवर्णालंकारांनी अलंकृत झालेल्या अशा सर्व गुणसंपन्न श्री लक्ष्मीला माझे इष्ट कार्य करण्यासाठी मी माझ्या घरी बोलावते आहे असं आवाहन केलं आहे की हे सगळं आपण आई भगवतीचं प्रार्थना केली की असं वर्णन केलं, एवढं सौंदर्यवती एवढं रूपवान ऐश्वर्यवान आई आहे आपली, तर तू माझे इष्ट कार्य करण्यासाठी माझ्या घरी ये असं आपण आईला विनवणी करायची आहे। नमस्कार।